रामकृष्ण हरी मित्रांनो, हा बघा माऊली, हाय करा माऊली. हे बघा आता रात्रीचे वाजले आहे 9:30 आणि आम्ही चाललो आहोत पालखी दर्शनाला. आता सगळे आपले पंढरीचे वारकरी, हो सांगूया, सगळे आपले पंढरीचे वारकरी बघा आता पंढरीच्या वारीच्या दिशेने निघाले आहेत आणि प्रत्येक जण आता दर्शनासाठी जायला बघतो. आम्ही सुद्धा आता जी भवानी पेठ म्हणजे पुण्यामध्ये जी पालखी असते मुक्कामी, आज 21 तारखेला ती भवानी पेठमध्ये पालखी मुक्कामी असते, तिथे आम्ही पालखीला दर्शनासाठी चाललो आहोत. आणि विशेष म्हणजे आम्ही रात्रीच्या वेळेस दर्शनाला चाललो आहे, कारण रात्रीच्या वेळेस दर्शनाला गेल्यामुळे आमचं दर्शन लवकर होईल, म्हणजे आम्हाला जास्त वेळ लागणार नाही, कारण दिवसभर तर खूप सारी गर्दी असते. आणि बघू आता मिळतंय का नाही दर्शन. तुम्ही चला आमच्याबरोबर पालखी दर्शनाला. बाय बाय बाय. हे बघा आम्ही आता लिफ्टमध्ये चाललो आहोत. हा आमच्या गाडीचा सफर आहे, मी 2 व्हीलरवर चाललो आहोत, म्हणून आम्ही हे जर्किंग घेऊन चाललो आहोत. चला, हे बघा आम्ही गाडीवर चाललो आहोत, ऑन द वे आहोत. आमच्या घरापासून भवानी पेठ म्हणजेच पुणे मेन सिटी पूर्णपणे आम्हाला बरोबर अर्धा पाऊण तास लागेल आणि तिकडेच आम्ही चाललो आहे. आणि रात्रीचं ट्रॅफिक थोडंसं कमी असेल म्हणून रात्रीचंच निघालो. हे बघा माऊली, हाय. माऊलीचे पप्पा, हाय करा पप्पा. माऊली म्हणतो हाय करा, जाऊ द्या मीच हाय करते. चला मग तुम्ही सुद्धा आमच्या. हे बघा माऊली बघ, हे बघा आम्ही जाता जाता श्रद्धाला बरं आहे शुक्रवार तर आम्ही श्रद्धाला सोबत घेतलं आहे. आता आम्ही 3चे 4 झालो. आम्ही आता 2 मिनिटात अगदी पालखी दर्शनाच्या इथं पोहोचू. चला मग. हे बघा आम्ही आता भवानी पेठच्या दिशेने चाललो होतो आणि अगदी एंट्री केल्यापासून जे इतका गजबज, इतकं सुंदर वाटत होतं ना, की सगळीकडे गर्दी गर्दी. अगदी रात्रीचे 12 वाजले होते तरी खूप गर्दी होती. हे बघा विठ्ठल रुक्मिणी किती सुंदर सजवलेले दिसतात. सगळीकडे जे नेते लोक आहेत त्यांनीसुद्धा खूप छान तयारी केली होती ते वारकऱ्यांसाठी. सगळीकडे गर्दी गर्दी, टाळ मृदुंगांचा नाद, खूपच छान असं वाटत होतं. जे छोटे मोठे असे मंदिर होते ना तिथेसुद्धा खूप छान सजवलेलं होतं. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर सजवलेलं होतं, खूपच असं छान वाटत होतं. हे बघा किती छान असं सुंदर विठ्ठलाला सजवलेलं इथं. तर इकडे बघा ते विठ्ठलाच्या इथे फोटो काढायला सुद्धा खूपच जास्त गर्दी होती. असं वाटतच नव्हतं की रात्रीचे 12-12:30 वाजलेत, असं वाटत होतं की आता सकाळ झाली. हे बघा वारकरी जिथे जिथे जागा भेटेल जिथे जिथे. इकडे बघा रामकृष्ण हरी म्हणत पालखी एक पाहायला मिळेल तुम्हाला. इकडे बघा हा टेम्पो, ह्या टेम्पोमध्ये जे वारकरी लोक असतात त्यांचं सगळं सामान असतं, खायचं प्यायचं, त्यांचा आचारी सोबत असतो. इकडे बघा आणखी एक पालखी पाहायला मिळेल तुम्हाला. प्रत्येक पालखीपाशी तेवढीच गर्दी, तेवढेच टिक्का लावणारे लोक. इतकं छान वाटत होतं ना सगळं, खरंच असं मनामध्ये साठवून ठेवण्यासारखं होतं सगळं. हे बघा प्रत्येक ठिकाणी टेम्पो, प्रत्येक ठिकाणी ते दिंडीतले लोक, हे बघा टिक्का लावणारे लोक. खूप म्हणजे खूप असं सुंदरच वाटत होतं ते सगळं काही. असं वाटत होतं की खरोखर आपण भवानी पेठमध्ये नाही तर पंढरपूरमध्येच आलो की काय, असं सगळीकडे बघून वाटत होतं. हे बघा रात्रीच्या 12:30 वाजतासुद्धा पालखी दर्शनासाठी एवढी गर्दी होती. इकडे टिक्का लावण्यासाठी आम्ही थांबलो, कारण आता पालखी दर्शनाला जाणार म्हणल्यावर पांडुरंगाचा टिक्का तर लावलाच पाहिजे ना. तर इकडे बघा माऊलीने छान टिक्का लावून घेतला, त्यानंतर श्रद्धाने लावला. हे बघा माऊली तर खूप छान एन्जॉय करत होता. त्याला रात्रीची झोपसुद्धा त्याची उडाली होती अगदी आमच्याबरोबर आल्यामुळं. इकडे बघा श्रद्धाने पण किती छान टिक्का लावला बघा. श्रद्धाला तर आवडतो लावायला, पण माऊलीला एरवी लावायला आवडत नाही, तरीसुद्धा त्याने तो टिक्का आवडीने लावला, त्याचं मला विशेष वाटलं. नंतर श्रद्धाच्या पप्पांची वारी आली. हे बघा त्यांनीसुद्धा आवडीने तो टिक्का लावून घेतला. खूप असं सुंदर वाटत होतं तो क्षण, खरंच मस्तच वाटतं. मला पण लावायचं. तर इकडे मी म्हणाले मला पण लावायचं, तर तुम्ही लावलंय म्हटल्यावर मग मला नको का टिक्का, मग मला सुद्धा मी टिक्का लावायला सांगितला. हे बघा टिक्का लावला मस्तपैकी, कारण टिक्का लावल्याशिवाय तर असं वाटतच नाही की आपण बाबा पालखी दर्शनाला आलो. त्याशिवाय आपल्याला कळूनच येणार नाही की आपण कुठं चाललो आणि कुठून आलो. हे बघा मस्त वाटत होतं मला तर खूप.
त्यानंतर आम्ही परत चालायला सुरुवात केली. मेळा कसा भरतो मेळा, तसं सगळीकडे असं भवानी पेठ अख्खं खेळण्यांच्या दुकानांनी वगैरे वगैरे भरलेलं होतं. सगळीकडे टिक्का लावणारे लोक होते. अगदी 12-12:30ला सुद्धा प्रत्येक चौकामध्ये एवढी गर्दी होती भवानी पेठच्या, फक्त आणि फक्त त्या पालखी दर्शनासाठी, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पादुकांना हात लावण्यासाठी एवढी सगळी काही गर्दी होती. हे बघा. आणि आम्ही चालत होतो कारण गाडी खूप आम्हाला लांब पार्क करावी लागली. गर्दी असल्यामुळे जवळ गाडी घेऊन जाताच आली नाही. तरी आम्ही रात्री एवढा उशिरा गेल्यामुळे तरी नाही का थोडी ठीकठाक गर्दी होती. जर आम्ही दुपारी वगैरे गेलो असतो तर मग तर बापरे अवघडच झालं असतं. दर्शन मला नाही वाटत आमचं झालं असतं की. हे बघा मस्त छान छान रंगीत खेळणी होती. माऊली त्यांच्याकडे बघत चालला होता, पण गर्दीमध्ये कुठे एवढी खेळणी घेऊन फिरणार. आणि मुलांना तर काय किती खेळणी असली तरी खेळण्यांचं अट्रॅक्शन थांबतं का. इकडे बघा महिलांची गर्दी. उरूस कसा भरतो एखाद्या गावामध्ये, तसं भवानी पेठमध्ये पालखी दर्शनासाठी मोठा उरूसच भरल्यासारखं वाटत होतं. हे बघा एवढे दमून लोक आलेले होते वारकरी, पण त्यांच्या चेहऱ्यावर मला कुठेही तो दमलेला भाव दिसतच नव्हता. फक्त आवड होती त्या पांडुरंगाला भेटायला जाण्याची. इकडे बघा फुगेवाला होता. बरोबर आहे ना, ह्या बिचारांनासुद्धा धंदे करायचे हेच दिवस असतात ना, त्यामुळे त्यांची गर्दी असणारच ना. हे बघा पोलीस सिक्युरिटी खूप छान होती इथे. पोलिसांनी खूप छान इथे हे केलं होतं, संरक्षण दिलं होतं सगळ्यांना. पोलीससुद्धा सज्ज होते पुण्यामधील सगळे काही. इकडे बघा. आणि जे आहेत नगरसेवक वगैरे त्यांनीसुद्धा खूप छान इथे लोकांसाठी तयारी करून ठेवली होती. हे बघा आरोग्य शिबिर तुम्हाला पाहायला मिळेल बघा इथे. डॉक्टरांची आरोग्य शिबिर होती. इकडे एक मारुती मंदिर पाहायला मिळेल तुम्हाला. अगदी या मारुती मंदिराच्या पुढे आपण चालत गेलो की विठोबा मंदिर आहे आणि तिथेच ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते. पुढे मी तुम्हाला ते सुद्धा दाखवेल बघा. तर इकडे बघा माऊलीसुद्धा दमला नव्हता, चालत होता पप्पांबरोबर. मागे वळून बघत होता मम्मा कुठे. हे बघा सगळेजण मस्त तुळस डोक्यावर घेऊन फोटो काढण्याची गडबड. स्टेटसला ठेवायचं असतं ना आम्ही गेलो म्हणून. तर इकडे बघा वरतीसुद्धा तुम्हाला पोलीस पाहायला मिळतील. तर इकडे पुण्यामध्ये जे भवानी पेठमध्ये आहे तिथे पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा खूप छान मला पाहायला मिळाला, की प्रोटेक्शन खूप छान दिलं होतं सगळ्या वारकऱ्यांना. हे बघा पोलीस सेवा तर सज्जच होती, त्याचबरोबर आरोग्य सेवा सज्ज होती. सगळेजण फक्त आणि फक्त या वारकऱ्यांसाठी पूर्णपणे सज्ज झालेले होते सेवा करण्यासाठी. तर इकडे बघा अगदी जवळ आम्ही पूर्ण त्या प्रवेशद्वारच्या आतमध्ये घुसायला तयार झालो. कसं आम्ही आतमध्ये गेलो. ओरडत होते सगळे. इकडे बघा श्रद्धा, अगं मम्मा माझा व्हिडिओ तर तू घेतलाच नाही म्हणली, घे की असं म्हटल्यानंतर म्हणलं श्रद्धाला पण दाखवूयात आता आपण. इकडे बघा गर्दीमध्ये कंटाळत होते बिचारी, पण काय करणार, तिलासुद्धा पाया पडायचं होतं ना. इकडे बघा आमचं कार्टून. हे बघा इतकं छान ते प्रवेशद्वारच इतकं सुंदर सजवलं होतं पूर्ण नाही का, लाईटिंग वगैरे खूप छान दिसत होतं ते सगळं. मला ते सांगताना तुम्हाला इतकं छान वाटतं, पण तिथं अनुभवताना तर खूपच सुंदर वाटत होतं तो क्षण. असं वाटतच नव्हतं की मी एवढ्या गर्दीमधून जाऊन पालखी दर्शनाला चालली आहे. एरवी तुम्ही म्हणाल ना एवढ्या गर्दीत जा कुठे काय आणायचं, शक्यच नाही आपण घुसणं. पण फक्त आणि फक्त त्या पांडुरंगाची ओढ आणि त्या पालखी दर्शनाची ओढ आपल्या मनात असते म्हणून आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. त्यावेळेस आपल्याला गर्दीचं भानसुद्धा काही राहत नाही. खरंच आपला वारकरी संप्रदाय खूपच मोठा आहे. खरंच ते काय सांगायची गरजच नाही. इकडे बघा इथेच ते विठोबा मंदिर आहे जिथे पादुका विसाव्याला थांबतात, पालखी विसाव्याला थांबते. इकडे बघा हेच ते विठोबा मंदिर भवानी पेठमधलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर. त्यालाच विठोबा मंदिर म्हणून सुद्धा ओळखतात. हे बघा तुम्ही जर हा व्हिडिओ पाहणारे इथे पुण्यामध्ये राहणारे असतील तर तुम्हाला माहिती असेल हे मंदिर कुठे आहे, किंवा लांबून कोणी पाहणारे असेल तरी तुमच्याही लक्षात येईल की पालखी पुण्यामध्ये या विठोबा मंदिराच्या आतमध्येच पादुका विसाव्याला असतात आणि इथेच पालखी साईडला उभा करतात. हेच ते विठ्ठल मंदिर, भवानी पेठमधील विठ्ठल मंदिर जिथे पादुका विसाव्याला असतात, पालखी विसाव्याला असते, ज्याला आपण पालखी विसावा मंदिर असं सुद्धा म्हणतो भवानी पेठमध्ये. इथेच 2 दिवस पुण्यामध्ये मुक्कामी पालखी असते. उद्या पहाटे 4 वाजता पालखीचं आगमन इकडे सासवड रोडने होईल, पण आज पहाटे 4पर्यंत इथे पालखी दर्शन त्यांनी जनतेसाठी ठेवलं आहे. हे बघा केवढी गर्दी होती बापरे. खरंच असं नाही का सुचतच नव्हतं कुठून निघावं आणि काय करावं. फक्त समोर ते पालखी दिसत होती आणि तिथपर्यंत जायचं होतं. आम्हाला इकडे आतमध्ये मंदिरामध्ये नाही एंट्री करता आली कारण इतकी चेंगराचेंगरी होती, इतकी गर्दी होती.
आणि मुलांना एवढ्या आतमध्ये घेऊन जाणं खरं शक्य नव्हतं. शेवटी चला मनी भाव असेल तर विठ्ठल काही कुठेही भेटतो ना. तिथपर्यंत पोहोचलो तरी मला वाटतं ते दर्शन झाल्यासारखंच आहे. तर इकडे बघा समोरच तुम्हाला दिसते हळूहळू आम्ही त्या पालखीच्या पर्यंत पोहोचलो. बघा इकडे बघा श्रद्धा त्या हँगॉड पोहोचलो आम्ही. हे बघा माऊली दिसतोय का कार्टून. एवढ्या गर्दीमध्ये पण मुलांचा उत्साह बघा तुम्ही. वाटतंय का त्यांना कंटाळा आलाय, झोप आली, काही नाही. फक्त आलोय पालखीचं दर्शन घ्यायचंय बस एवढंच डोक्यात आहे. मी त्याला विचारलं तुला झोप आली आहे का माऊली, तो म्हणला नाही. तर इकडे बघा समोर तुम्हाला पालखी दिसेल. पालखी पण खूप छान सजवलेली होती आणि पालखीमधील ज्या पादुका असतात ते तिथे विठ्ठल रुक्मिणीचे मी तुम्हाला मंदिर दाखवलं विठोबाचं तिथे असतात आतमध्ये. आता मी यायच्या 1 तास आधीच इथे पादुकांचा अभिषेक झाला होता. त्यानंतर इकडे बघा पुढे पालखीवर सुद्धा खूप असे लोक होते आणि तिथे पण खूप ओरडत होते, सूचना देत होते वारंवार की आपले पर्स सांभाळा, मोबाईल सांभाळा. कारण गर्दीमध्ये काही जण फक्त दर्शन घेण्यासाठी येतात आणि काही जण फक्त चोरी करण्यासाठी येतात असे सुद्धा लोक असतात. त्यामुळे वारंवार तिथे लोक नाही का सांगत होते, सूचना देत होते गर्दीपासून संरक्षण करा स्वतःचे, परत आपला पर्स मोबाईल वगैरे वगैरे सांभाळा असं ते बोलत होते. तर इकडे तेवढ्या गर्दीमध्ये कसं बसं आम्ही त्या पालखीपर्यंत पोहोचलो. काय होतं तो एका साईडने इकडून येणारा लोंढा आणि इकडून येणारा लोंढा एकत्र झाला की मधला माणूस हा चेंगरून जात होता. पण पुण्यामध्ये खूपच छान अशी व्यवस्था केली होती. म्हणजे मला तर खूप छान वाटलं की एवढ्या गर्दीत जाऊनसुद्धा आम्हाला पालखीला हात लावता आला पांडुरंगाच्या. ही संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे बघा, मला दिसते का समोर, तुम्ही घ्या की दर्शन. हे बघा हे ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि याच्याच बॅक साईडला संत तुकाराम महाराजांची सुद्धा पालखी आलेली असते. पण आम्ही तिकडे न जाता ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं. शेवटी काही दोन्ही देव एकच, कोणत्याही पादुकांचं किंवा पालखीचं दर्शन घेतलं तरी आपण तिथपर्यंत आल्यासारखंच आहे. तर इकडे बघा कसं बसं आम्ही तिथे पोहोचलो. दिसते पालखी तुम्हाला, तुम्ही पण घ्या आमच्याबरोबर या पालखीचं दर्शन. ज्यांना यायला नाही जमलं त्यांनीसुद्धा दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून घ्या तुम्ही. हे बघा फक्त टच करून देत होते पालखीला आणि फटाफट पुढे सरकवत होते. कारण एवढे लोक होते ते बिचारे तरी काय करणार ना, त्यांनासुद्धा ते करणं भागच आहे. तर काय करणार. हे बघा चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून ते काय करत होते, पटकन पालखीला हात लावला की पुढे फटाफट ढकलत होते. तुम्ही जा असं सारखं त्या माईकमध्ये ते बोलत होते. इकडे बघा छान. पण आमचं खरंच पालखी दर्शन खूप छान झालं आणि मला वाटतं आम्ही रात्रीचं आल्यामुळे की काय खरंच सुंदर असं दर्शन झालं आमचं. हे बघा पूर्ण तुम्हाला पालखी पाहायला मिळेल बघा याच्यात दिसते. हे बघा तर इकडे बघा ही सुद्धा पालखीच आहे. हे बघा याचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. बघा समोरून तुम्हाला याच पालखीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका असतात. कसं बसं आम्ही गर्दीतून बाहेर निघलो. इकडे बघा इकडे सुद्धा तुम्हाला वरती साईडला पोलीस पाहायला मिळेल. खरोखर पुणे महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तसुद्धा खूप छान ठेवला होता. हे बघा पोलिसांचं सुद्धा कौतुकच करणं गरजेचं आहे. कारण एवढं 24 तास ड्युटी देणं, एवढं आपण थोड्या गर्दीत गेलो तरी थकून पटकन बाहेर येतो, पण त्यांचं तसं नसतं, त्यांना तिथे थांबावंच लागतं. तर इकडे बघा माऊली आणि आमची थोडीशी चुकामुक झाली गर्दीमुळे, आम्ही थोडे मागेच राहिलो. माऊली पुढे निघून गेला, माऊली आणि माऊलीचे पप्पा. तर इकडे माऊली बघा तुम्हाला रडताना दिसेल. सारखा म्हणत होता मम्मी आता मला कंटाळा आलाय, मला गर्दीमध्ये लय कसं तरी होते, चला घरी असा म्हणत होता. आणि मी मात्र शोधत होते, मला आहे ना फोटो काढायचं होतं तुळस हात डोक्यावर घेऊन. आणि इच्छा असेल तर सगळं भेटतं ना. एवढ्या रात्री मला एक मावशी दिसल्या, त्यांनी मला ती तुळस दिली. ती तुळस बघा छान अशी डोक्यावर घेतली आणि मस्त असा फोटो काढला. तुम्हालाही आवडतं का असं करायला? मला तर फार आवडतं. कुठे गेलो तसं टाळ वाजवायला, तुळस हातात घ्यायला. दिंडीमध्ये गेलो आणि त्या गोष्टी नाही केल्या तर त्याची मज्जाच नाही येणार, वाटणारच नाही ना आपण आलोय म्हणजे. जे ठराविक गोष्ट आहे जसं की टिक्का, तुळस घेणं, टाळ वाजवणं, हे तर झालंच पाहिजे ना. तर इकडे बघा इथं पण छान असे विठ्ठल रुक्मिणी सुंदर असे सजवून ठेवले होते. खूपच सुंदर दिसत होतं आणि तिथे सगळ्यांची फोटो काढण्याची मात्र खूप लगबग होती. एवढा मोठा पाऊस येतोय बघा, दिसतोय का तुम्हाला? 1:45 अचानक पाऊस सुरू झाला बघा. एवढा पावसामध्ये सुद्धा एवढा उत्साह प्रत्येकाच्या ह्याच्यात दिसतो. आणि माऊली मात्र आमचा कंटिन्यू रडत होता, चला घरी पाऊस येतो आता मी भिजलो असं म्हणत होता.
तर हे बघा मित्रांनो, श्रद्धा, माऊली, आम्ही सगळेजण आता आलो आहोत. जाताना तुम्ही बघितलं असेल आमच्यावर फक्त माऊली होतं, पण आम्ही त्यानंतर आमचं घर आहे शुक्रवार पेठेत, तिथून आम्ही श्रद्धाला पण आमच्याबरोबर ॲड केलं होतं. खूप छान मज्जा आली आम्हाला माऊलींचं दर्शन घेताना, पालखीचं दर्शन घेताना. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आम्ही दर्शन घेतलं. खूप म्हणजे खूपच गर्दी होती, एवढी गर्दी होती की अक्षरशः चालता येत नव्हतं. पण माऊलींच्या पालखीचं दर्शन घ्यायचं होतं आणि दर्शन घेतल्यानंतर गर्दीमध्ये जे हाल झाले त्याचं काहीच आम्हाला वाटलं नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या मनीषा's कॉर्नर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, गुड नाईट. चला, रामकृष्ण हरी.